खानदेशात मोठ्या उत्साहात श्री कानुबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो। यावर्षी नंदुरबार शहरात दिनांक 16 ऑगस्ट रविवार रोजी श्री कानुबाई मातेची स्थापना होणार असून दिनांक 17 ऑगस्ट सोमवार रोजी विसर्जन होणार आहे। नंदुरबार शहरातील बहुतांश भाविक भक्त श्री कानुबाई मातेचे विसर्जन श्री गजानन महाराज मंदिर शेजारील पुलाजवळील नदीपात्रात विसर्जन करत असतात। यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे भाविक भक्तांना कानुबाई मातेचे विसर्जन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच नदीपात्राची स्वच्छता करावी या आशयाच्या निवेदनातून पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे हिंदू सेवा सहाय्य समितीने केली। यावर मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या। निवेदनात मागण्या करण्यात आल्या की कानुबाई माता विसर्जनासाठी गजानन महाराज मंदिर नदीपात्राजवळ पाण्याने टँकरने पाण्याची व्यवस्था करावी। गजानन महाराज मंदिर शेजारील नदीपात्रात जाण्यासाठी मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत कचरा आहे। जेसीबीच्या सहाय्याने 14 ऑगस्ट पर्यंत स्वच्छता करून त्या ठिकाणी श्री कानुबाई मातेचा विसर्जन करण्यास जागा स्वच्छ करून द्यावी। कानुबाई मातेचे विसर्जन स्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ गाडीची व्यवस्था करावी व ते निर्माल्य विधिवत विसर्जन करावे। मांस विक्री करणारे त्यांच्याकडील मांसाची घाण नदीपात्रात टाकत असतात, त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि हिंदूंचा पवित्र सण उत्सवाच्या वेळी त्या ठिकाणी देवांचे विसर्जन होत असते। मांसाची घाण टाकल्यामुळे पावित्र्यही भंग होते, तरी अशा घाण टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी। नदीपात्रात घाण कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा फलक त्या ठिकाणी लावावा असे निवेदनात नमूद केले। निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, उज्ज्वल राजपूत, पंकज मुसडे, संदीप राजपूत, विनायक राजपूत आदी उपस्थित होते। जय श्रीराम, जय कानुबाई माता। श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कानुबाई मातेची स्थापना ही नंदुरबार शहरामध्ये होत असते। यावर्षी निसर्गाच्या आपल्यावर अवकृपा म्हणावी की यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आतापर्यंत तरी आहे। ऑगस्ट महिना येऊन ठेपला तरी सुद्धा अजून अपेक्षित असा पाऊस पडलेला नाहीये आणि त्यात आता कानुबाई मातेचा उत्सव ज्या ठिकाणी नंदुरबार शहरातील बहुतांश कानुबाई मातेचे विसर्जन हे गजानन महाराज मंदिरा शेजारील नदीपात्रामध्ये होत असतं। आज सकाळी त्या ठिकाणी पाहणी केली असता तर नदीपात्रामध्ये पाणीच नाहीये, तर कानुबाई मातेचे विसर्जन करायचं कसं? तर यासाठी आम्ही नंदुरबार नगरपालिकेचे माननीय मुख्याधिकारी राहुल वाघ साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केलेली आहे की 16 ऑगस्ट पर्यंत त्या नदीपात्रामध्ये पाणी न आल्यास आपण टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा करून त्या ठिकाणी कानुबाई मातेचं मुखवट्याचं जे विसर्जन असतं म्हणजे त्या ठिकाणी मुखवट्यांचे धुतली जातात त्या ठिकाणी, ते म्हणजे विसर्जन। तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी विसर्जन होतं ज्या नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण आहे ती संपूर्ण जेसीबीने स्वच्छ करावी। त्याचप्रमाणे दररोज त्या ठिकाणी काही लोक जे मांसचे जे तुकडे आहेत किंवा घाण आहे ती त्या नदीपात्रामध्ये टाकतात, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी। तसेच त्या नदीपात्राजवळ कोणीही कचरा टाकू नये असं फलक नगरपालिकेकडून लावण्यात यावं अशा आशयाच्या मागण्यांचं निवेदन माननीय मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे। त्यांनी सकारात्मकपणे तो विषय घेऊन तातडीने संबंधित विभागाच्या लोकांना सूचना करून पुढील 3-4 दिवसामध्ये स्वच्छता आणि कानुबाई मातेच्या विसर्जनाच्या दिवशी पाण्याच्या